शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेला भगव्या रंगात रंगलेला आजचा हा शिवमय कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, प्रिय गुरुजन वर्ग व उपस्थित शिवप्रेमी विद्यार्थी मित्रांनो, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस। अशा या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला। 19 फेब्रुवारी या मंगलदिनी शिवनेरीवर एक तारा जन्मला। रेतेच्या अंधाऱ्या जीवनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला। हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता। मित्रांनो, आई जिजाऊंच्या प्रेरणेतूनच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ त्यांनी घेतली। स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती। त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी आणि समोर होते बलाढ्य शत्रू। निजामशहा, आदिलशहा, मुघल बादशहा अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंशी त्यांनी लढा दिला। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरार बाजी, नेताजी पालकर, कोंडाजी फर्जद अशा अनेक मावळ्यांनी, शूरवीरांनी आपल्या राजांना, शिवरायांना साथ दिली आणि अशक्यप्राय अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। शेवटी मी एवढेच म्हणेन, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जान झोकतो, तुफान मातीचा राजा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा। धन्यवाद।